आता आढावा घेऊयात विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा। नांदेडमधून स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते विशाळगडाकडे रवाना। आज सकाळी 11 वाजेपर्यंत सरकारनं अतिक्रमण न काढल्यास आम्ही अतिक्रमण हटवणार, स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा। विधान परिषदेतील विजयानंतर नवनिर्वाचित आमदार परिणय फुकेंचं नागपूर विमानतळावर जोरदार स्वागत। भंडारा गोंदियातील कार्यकर्त्यांनी परिणय फुकेंचं स्वागत केलं। सोलापूरच्या करमाळ्यातील यशवंत सुळकेंनी वारीतील 100 महिलांना मोफत साड्या वाटल्या। नातू झाल्याच्या आनंदात सुकळे कुटुंबाकडून जय मल्हार पायी दिंडीतील महिलांना साडी वाटप। परभणीच्या जिंतूरमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यानं आंदोलन, वारंवार डीपीमध्ये तांत्रिक बिघाड। संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयाला टाळं ठोकलं। परभणीत आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाजाचं आंदोलन, सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश न काढण्याची मागणी। गोंदियामधील देवरी, सालेक्सा, अर्जुनी, मोरगावात इंटरनेटची समस्या। अर्ज भरण्यासाठी महिलांची दूरवर पायपीट। अंगणवाडी सेविकांकडून 22,000 अर्जांचं संकलन।